सावधान. आज आपण अथर्ववेदातली 7वी गाथा पाहणार आहोत आणि धम्मपदातली 163वी गाथा. सुकरानी असाधुनी अत्तनो अहितानि च यं वे हितं च साधुं च तं वे परमदुःकरं. वाईट आणि स्वतःसाठी अहितकारक काम करणं सोपं आहे, परंतु चांगलं आणि हितकारक काम करणं कठीण आहे. का असं म्हटलेलं आहे यावर आज आपण थोडासा विचार करणार. वाईट हे सोपं आहे आणि चांगलं करणं अवघड आहे. शील पालन न करणं सोपं आहे, शील पालन करणं अवघड आहे. सद्वर्तन करणं अवघड आहे, दुर्वर्तन सोपं आहे. माराच्या अधीन जाणं सोपं आहे, बुद्धाच्या अधीन होणं कठीण आहे. सत्कर्म कठीण आहे, दुष्कर्म सत्कर्म कठीण आहे आणि दुष्कर्म हे सहज घडतं. असं का होतं? तर फार इंटरेस्टिंग गाथा आहे. कोणाला काही लगेच काही याच्यात सांगता येण्यासारखं आहे का? पण थोडीशी आपण उलटी पण सुरुवात करू शकतो. कोणाला काही सांगायचं का याबद्दल की वाईट कर्म सोपं का असतं आणि चांगलं कर्म अवघड का असतं? जे तर हितात हा भान नसल्यामुळे ह्या गोष्टी नकळत घडतात. भान नसल्यामुळे पण भान नसल्यामुळे काय होतं? कळतच नाही काय चाललेलं आहे ते. म्हणजे काय कळत नाही? आपल्या हातातून ज्या गोष्टी घडतात ना त्याच्यावरती आपलं हे चांगलं चाललंय की वाईट चाललंय याचं आपल्याला कधी काही कळत नाही कधी कधी. वाईट कर्म कोण करतो आणि सत्कर्म कोण करतो? आणि सत्कर्म अवघड का आहेत आणि वाईट कर्म सोपं का आहे, सरळ का आहे, सहज घडतात? कारण काय याला? कोण करतंय? भान नाही जागृत कशात? नसलेला माणूस. जागृत नसताल कशाबद्दल जागृत नाही? काय काय समजत नाही नेमकं? कशाबद्दलचं अज्ञान आहे? जे अवघड आहे, जे अवघड आहे जे करायला अवघड आहे ते हिताचं असतं पण ते जमत नाही. आणि जे करणं सोपं आहे ते अहिताचं असतं आणि सहज घडतं. वाईट सहज घडतं आणि चांगलं फार कठीण असतं करायला. म्हणजे सुख हे फार अवघड आहे. खरं सुख मिळवणं ही फार कठीण गोष्ट आहे आणि दुःखी होणे ही सोपी गोष्ट आहे. ही सहज घडते. अहिताचं जे आहे, ज्याच्यात हित नाही, काही कल्याण नाही, ते सहज घडतं. काय कारण याला? चिंतन चिंतन वर्ग आहे आपला हा, धम्मचिंतन. आणि
आज जरा उलटी सुरुवात करू आपण. तुम्हाला काय वाटतं? कारण आता आपण हे पाहिलेलं आहे, तसं बऱ्याचदा पाहिलंय. आता आपण थोडीशी काय आपली स्वतःची आपण परीक्षा करूया, की काय कारण आहे वाईट वाईट एवढं सहज का घडतं? आपल्याकडून वाईट सहज का घडतं, ज्याच्यामुळं आपल्याला दुःख होतं, यातना होतात, आपलं हित होत नाही. सुखराणी म्हणजे सहज सोपं सहज होतं. असाधुनी जे अयोग्य आहे, जे अं, अनुचित आहे, जे अयोग्य आहे, ते सुखराणी म्हणजे सहज घडतं, सहज होतं. आणि अत्तनो अहितानीच, आणि त्यामुळं काय होतं, अत्तनो स्वतःचं अहितच होतं. म्हणजे स्वतःला यातना होतात, दुःख होतं. असं अनुचित कर्म, असं अयोग्य कर्म हे सुकर आहे, म्हणजे सहज घडतंय. यंगचे हितंच साधूंच, जे हिताचं आहे, जे साधू, जे उचित आहे, तंग ते परम दुःखरम, ते मात्र परम दुष्कर आहे, फार कठीण आहे. का असं? गाथा तर सांगितली आपल्याला. पाहिजे नको, पाहिजे पाहिजेकडे आपण पळत असतो, सारखं सुखाच्या मागे पळतो. आणि दुःख नको नको ते दुःख होत असतं. पाहिजे सुखाकडे तर सुखाकडे पळत असतो आपण. सुख काय भेटत नाही, ते जास्त त्याची जास्त ओढ असते ना. हम्म. हा. ते त्रासदायक होतं ते. सुखासाठी खूप धडपड करावी लागते माणसाला. हा. आणि आणि ते मिळत नाही. अं, मिळत नाही. आणि आणि दुःख ते आणि मिळालं तर टिकत नाही. टिकत नाही. हो. मग सुख म्हणजे काय असतं? हा सुख म्हणजे काय असतं? हा काय असतं सुख म्हणजे सुख काय? म्हणजे सुख म्हणजे आपल्याला जे पाहिजे, जे ज्याच्याकडे आकर्षण असतं आपलं, ही वस्तू पाहिजे किंवा ही गोष्ट पाहिजे, ते आपण त्याच्या मागे पळत असतो. तर ते सुख तर काही नसतं, पण त्याच्या मागे माणसाची जास्त ओढ असते. हम्म. क्षणिक प्रश्न सुख असतं. का? क्षणिक सुख असतं, ते लगेच विरघळून जातं. हम्म. पण मग त्याच्या मागे खूपच धडपड असते आपल्याला. आपली म्हणजे कोणाची? आपल्या पूर्ण याची काया, शरीर, मन हे त्याच्या मागे पळत असतं. नेमकी कोणाची? काया की मन का चित्त? मन. चित्त मन. हा. मन म्हणजे काय? मन मन म्हणजे कोण? म्हणजे मन म्हणजे कोण जे पळतंय? चिंतन आहे, मन. विचार, आपली चर्चा चालू आहे. प्रश्नोत्तर हो नाहीत ह्या, हे हो. चर्चा चालू आहे. हे काय कोणाची परीक्षा घेण्यासाठी नाही चाललं आहे. आपण चर्चा करतो, कारण आपला वर्गाचा उद्देश धम्मचिंतन आहे. हे सगळं धम्म. धम्म म्हणजे अधम्म, धम्म, सद्धम्म सगळं आलं त्याच्यात. त्याचं सती धम्मचिंतन, जागृतीपूर्वक, विचारपूर्वक. आपण मोघम काहीच मांडत नाही किंवा मांडू नये, पण चिंतन करावं. जे योग्य आहे, जे खरं उत्तर, ज्याच्यात खरं उत्तर दडलेलं आहे, ते आपल्याला शोधायचं. ते जर लक्षात आलं, म्हणजे खरं कारण सत्कर्माचं आणि दुष्कर्माचं, चांगल्या चांगल्या हिताच्या गोष्टीचं आणि अहिताच्या गोष्टींचं कारण जर आपल्या लक्षात आलं, म्हणजे मनाच्या आपल्या जागृतीला ते जर लक्षात आलं, तर आपोआप दुष्कर्म थांबतं, म्हणजे दुःख थांबतं. कारण दुःख हा परिणाम आहे, दुःख स्वतंत्र नाही. दुःख हा कशाचा तरी परिणाम आहे, त्याचं कारण वेगळंच आहे. ते कारण जिथं लक्षात येतं, तिथं आपल्या मेडिकल सायन्सनुसार, मेडिकल सायन्समध्ये म्हणजे जिथं आपण डॉक्टरांकडे जातो, डॉक्टरला ज्याला निदान सापडतं त्याची ट्रीटमेंट योग्य असते. ज्याला कारणच सापडलं नाही, त्याला औषधोपचार पण नाही करता येत. तो चुकीची औषधं देतो आणि चुकीच्या औषधाचे चुकीचे परिणाम होतात.
किंवा तात्पुरते काहीतरी तो अं, दुखणं दुखणं बरं करण्याचा किंवा कमी करण्याचा तो उपाय सांगतो. म्हणजे ज्याला आपण म्हणतो तात्पुरतं पेन किलर सारखं एखादं यातना वेदना शामक देतो तो, पण वेदना मुक्ती नाही देत, कारण त्याला निदान झालेलं नसतं, खरं कारण कळालेलं नसतं. तसं आपल्याला आपल्या दुःखाचं, आपल्या अहिताचं खरं कारण नाही कळालं तर आपण दुःखातून मुक्त होऊ शकत नाही. इच्छा किती असू द्या, मला सुख पाहिजे, मला सुख पाहिजे, मग मी हे करील ते करील, पण का करील आणि काय करील, नेमकं काय करायचंय हे जर समजलं नाही तर आपल्या करण्याला काही अर्थही राहत नाही, कारण दिशाच नसते. कारण का करायचं याची समज नसेल, याची दृष्टी नसेल, सम्यक दृष्टी त्याला म्हटलेलं आहे. आधी समजलंय आपल्याला आणि समजायच्या आधीच काहीही करत राहिलो फक्त आशेनं, आशा असते आपल्याला की मिळेल, दुःखमुक्ती मिळेल. कशी मिळेल, नेमकं नेमकं काय होणार आहे, नेमकं कशानं काय होणार आहे हे जर लक्षात नाही आलं तर मग जे पाहिजे तो परिणाम आपल्याला मिळणारच नाही, अशक्य आहे. किती वर्ष प्रयत्न करा आणि किती साधना करा आणि किती ध्यान करा, कारणच नाही कळालं. म्हणून मेडिकल सायन्सनुसार हे काम चालते खरं म्हणजे. आता मेडिकल सायन्स हे आजचं मेडिकल सायन्स हे बुद्धानंतर 1,000 1,500 2,000 वर्षानंतर पुढं नंतर उदयाला आलं. तर बुद्धांनी 2,500 वर्षाच्या आधी 2,000 किती 564 वर्ष झाले. बाबासाहेब ज्या साली गेले त्या दिवशी 2,500वी जयंती होती, 56 साली. बाबासाहेब जाऊन जितके वर्ष झाले तर 2,500 आणि ते वर्ष हा बुद्ध काल आहे. आता बाबासाहेब जाऊन किती वर्ष झाले? 69. 69. म्हणजे आता 70 होतील, यावर्षी 70 होतील. पुढच्या हा यावर्षी यावर्षी 70. यावर्षी 70 म्हणजे 2,570 वर्ष झाली बुद्ध धम्माला. हे ठोक ताळा आहे बुद्ध काळ. कारण बाबासाहेबांनी 2,500 जयंतीच्या निमित्तानं रंगूनमध्ये भाषण दिलं होतं. ते 2,500वी जयंती होती ती, आणि त्याच्यामध्ये ते वर्ड उद्दिष्ट. वरती लावायला पाणी. गरज नसेल तर आपला माईक बंद ठेवा, जेव्हा बोलायचं तेव्हाच माईक चालू ठेवा. 2,500वी जयंती होती 1956 साली, 56 मध्ये मे मध्ये. 2,570 वर्षापूर्वी बुद्धांनी दुःखमुक्तीचं कारण सांगितलेलं आहे. दुःखमुक्तीचं कारण सांगितलेलं आहे आणि प्रत्यक्षात ती दुःखमुक्ती कशी मिळते याचा मार्ग सांगितलेला आहे. तो मार्ग म्हणजे धम्म आहे. आता तो मार्ग म्हणजे अष्टांग मार्गात आपण पाहतो त्याला मार्ग म्हटलेला आहे, कारण सप्तबुद्ध्यांगांचा पण मार्ग आहे किंवा प्रज्ञाशील करुणेचा मार्ग आहे किंवा बुद्ध धम्म संघ, विशेषतः बुद्ध धम्म समजून घेण्याचा पण तो मार्ग आहे. बुद्ध कोण आहे असा नाही प्रश्न. बुद्ध कोण, बुद्ध म्हणजे काय,
म्हणजे बुद्धत्व म्हणजे काय, म्हणजे बोध होणं म्हणजे काय, हे समजून घेणं म्हणजे बुद्ध समजून घेणं. बुद्ध कोण म्हटलं की मग आपण लगेच म्हणतो सिद्धार्थ गौतम बुद्ध. आणि बुद्धांनी सांगितले प्रत्येकामध्ये बुद्ध होण्याची क्षमता आहे. म्हणजे प्रत्येक जण बीज रूपानं बुद्धच आहे. बीज रूपानं, परिपूर्ण नाही, बीज रूपानं. कारण बीज म्हणजे अं, एखाद्या एखाद्या अडगळीच्या ठिकाणी किंवा एखाद्या दगडाखाली, जमिनीखाली कुठंतरी ते वर्षानुवर्ष पडून राहू शकतं, वर्षानुवर्ष. पण त्या बीजाला थोडंसं पोषक वातावरण मिळालं, पाणी मिळालं, त्याला हवा मिळाली, सूर्यप्रकाश मिळाला आणि जमीन मिळाली, म्हणजे त्याला आधार मिळाला की त्याला अंकुर फुटतात. वर्षानुवर्ष पडून असलेलं बीज हे केव्हाही अंकुरित होऊ शकतं, जर त्याच्यामध्ये अं, त्याच्यामध्ये पुन्हा पुन्हा अं, अं, पुन्हा अस्तित्वात येण्याची, म्हणजे रोप बनण्याची किंवा वृक्ष बनण्याची जर त्याच्यामध्ये हे असेल, क्षमता असेल, हे ते बीज मेलेलं नसलं पाहिजे, ते जिवंत बी पाहिजे. त्याच्यामध्ये पुन्हा अस्तित्वात येण्याची त्याच्यामध्ये जर क्षमता असेल तर त्याला पुन्हा अंकुर फुटू शकतो, ते पुन्हा ते रोप बनू शकतं, रोपाचं झाड बनू शकतो, झाडाचा वृक्ष बनू शकतो. तसं बुद्धत्वाचं, बुद्ध बनण्याचं जे बीज आहे ते प्रत्येकामध्ये दडलेलं आहे, पण ते दडपलेलं आहे. ते कुठं दडपलंय, कशामुळं दडपलं, याचं कारण जागृतीला समजतं. म्हणजे बुद्धच बुद्धत्वाला शोधून काढतात. बुद्धच, बुद्ध म्हणजे बौद्ध, ज्यांना बौद्ध झालाय ते बुद्ध कुणी असतील. सिद्धार्थ गौतम मूळ संशोधक आहेत म्हणून आपण त्यांना मूळ मूळ बुद्ध म्हणू शकतो. सिद्धार्थ गौतम हे मूळ बुद्ध, ज्यांनी शोध लावला मूळ. कारण शोध लावणारा जो जो असतो त्याच्याच नावानं तो शोध चालू असतो. न्यूटननं गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. गुरुत्वाकर्षण आधी नव्हतं का, होतं. आज नाही का, आहे. म्हणजे होतं आणि आहे ते निसर्ग आहे, तो नैसर्गिक आहे. न्यूटनला शोध लागला की ही जमीन, गुरुत्व म्हणजे ही जमीन, ही पृथ्वी पृथ्वी जड वस्तूला खेचून घेते खाली. आणि कोणती जड वस्तू जी आहे, कोणती जड वस्तू सोडून दिली ती खालीच येणार. कशामुळे, ते काहीतरी असं आहे जे त्याला खाली ओढतंय. ती सोडून दिल्याबरोबर जागेवर का नाही राहत, इथंच का नाही राहत, इथं का नाही राहत, ती जमिनीवर का पडते. गुरुत्वाकर्षण. त्या गुरुत्वाकर्षणचा शोध न्यूटनला लागला म्हणून न्यूटनच्या नावावर गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शन, लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. तसं बुद्धाच्या नावावर बुद्धत्व आहे, सिद्धार्थ गौतमाच्या नावावर बुद्धत्व आहे म्हणून सिद्धार्थ गौतम बुद्ध. त्यांना पहिला बोध झाला, त्यांना पहिल्यांदा सापडलं बुद्धत्व काय आहे, दुःखमुक्ती काय आहे. आणि जेव्हा त्यांना ते सापडलं
तेव्हा ते म्हटलं प्रत्येक चित्तामध्ये, प्रत्येक मनामध्ये, प्रत्येक माणसातल्या जिवंत अस्तित्वामध्ये, जिवंतपणामध्ये मुक्त होण्याचा गुणधर्म आहे. खरं म्हणजे जीवन हे मुळातच मुक्त होण्यासाठीच धडपडतंय. म्हणजे बुद्ध बनण्यासाठी जीवनाची धडपड चाललेली असते. ते आपल्याला कळत आहे नाही का चाललंय ते. जीवनाचा उद्देश जो असतो तो आपल्याला माहितीच नाही. आज सकाळी मला स्वप्नामध्ये स्वप्नामध्ये म्हणजे उठताना जाग आली, तेव्हा माझ्या डोक्यात हाच विषय चालला होता की माणसाच्या जगण्याचा उद्देश काय आहे बुवा? आपण का इथं, का आहोत आपण इथं? आपलं जगणं म्हणजे काय? आपण कशासाठी आणि कशामुळे, आणि उद्देश काय? आपला जगण्याचा उद्देश काय? उद्देश नसला तरी जगणं चालू आहे, पण काहीतरी नैसर्गिक धडपड, उद्देश माहीत नाही, तो चालू आहे. पण एक गोष्ट तर लक्षात येते की आपणच आपला उद्देश आहोत. आपलं जीवन, आपलं जगणं हाच उद्देश आहे. आणि काय पाहिजे त्याच्यामध्ये आपल्याला? मुक्तीच पाहिजे, दुःख मुक्तीच पाहिजे. त्याला आपण सुख म्हणतो. खरं म्हणजे आपल्याला सुख नाही पाहिजे, आपल्याला दुःख मुक्ती पाहिजे. पण तो शब्द जरा अप्रिय वाटतो. दुःख 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 मुक्ती हा जरा म्हणजे चांगला शब्द नाही वाटत. निर्वाण पण, तो पण शब्द इतका करप्ट झाला. म्हणजे कारण निर्वाण, मृत्यूलाच निर्वाण म्हणतात लोक. निर्वाण म्हणजे मृत्यू नव्हे. निर्वाण म्हणजे निर्वाण, वाण म्हणजे तृष्णा, तृष्णामुक्ती. आणि तृष्णामुक्तीचा परिणाम दुःखमुक्ती. म्हणून निर्वाण, निब्बाण म्हणजे जिवंतपणे मिळालेली दुःखमुक्ती आहे, जी बुद्धाला 35व्या वर्षीच मिळाली. निर्वाण हा शब्द मेलेल्याला जे जोडतात ते बुद्ध धम्म बदनाम करतात, बुद्धांची शिकवण बदनाम करतात. अज्ञानी लोक आहेत, त्यांना माहीतच नाही, अविद्या आहे. हे पण लोकांना समजावून सांगितलं पाहिजे प्रचारकांनी. निर्वाण म्हणजे मृत्यू नव्हे. मृत्यू हे हे भौतिक अस्तित्व निर्जीव होणं म्हणजे मृत्यू आहे. भौतिक अस्तित्व जे जे आहे हे निर्जीव होणं म्हणजे मृत्यू आहे. मरण, मरण म्हणजे निर्वाण नाही. निब्बाण, निर्वाण हे मनाचं आहे, हे चित्ताचं आहे. चित्तातली वाण जेव्हा नष्ट होते, तृष्णा म्हणजे पाहिजे नको, याच्यासाठी चाललेली निष्कारण धडपड. म्हणजे निष्कारण म्हणण्यापेक्षा, निष्कारण असं काहीच नसतं, परंतु लोभयुक्त धडपड आणि द्वेषयुक्त धडपड, म्हणजे तृष्णायुक्त जी धडपड असते, ज्याच्यामुळे चंचलता आहे, ज्याच्यामुळे अस्थिरता आहे, अस्वस्थता आहे आणि त्याच्यात त्रास आहे, ते दुःख आहे. तर त्या दुःखाच्या कारणातून मुक्ती म्हणजे निर्वाण, निब्बाण. ते बुद्धाला 35व्या वर्षी मिळालं, पण त्यांनी हे सांगितलं लोकांना, जगाला, कसं मिळू शकतं हे. ते कशामुळं काय होतं हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आपल्या
धम्माचरणाला किंवा ध्यानाला किंवा कोणत्याही गोष्टीला काहीच अर्थ राहत नाही. ते फक्त ज्ञान राहतं. निब्बाणाला, दुःखमुक्तीला ज्ञानाची आवश्यकता नाही, प्रज्ञेची आवश्यकता आहे. प्रज्ञा म्हणजे फक्त ज्ञान नाही. प्रज्ञा म्हणजे समज आहे, अंडरस्टँडिंग आहे, सम्यक दृष्टी आहे. आणि ती ती अस्तित्वाचं भान आलं, जगण्याचं भान आलं, जीवनाचं भान आलं की मग ती दुःखमुक्ती, ते ती समज मिळते. आणि मग आपल्याला कळतं काय कारण आहे. तर हाच जीवनाचा उद्देश पण आहे. सकाळी सकाळी पहाटे मला असं वाटलं की म्हणजे काय उद्देश आहे, काय चाललंय आपलं, हे चिंतन चिंतन चालू असतं. कारण आता त्याला त्याला काम दिलेलं आहे. हे काय फक्त 7:10 सुरू होणारं काम नाही ते, किंवा 7:10, 7:11, 7:12, 7:15, आधी 7 वाजता, वेळेत बांधलेलं काम नाही. हे सातत्यानं चालणारं काम आहे. 24 तास, आठवडाभर, महिनाभर, वर्षभर आणि आयुष्यभर, जोपर्यंत आपला हेतू साध्य होत नाही तोपर्यंत हे काम चाललं पाहिजे. तर सकाळच्या त्याला स्वप्न म्हणा किंवा मनात चाललेलं चिंतन म्हणा, थोडं ते स्वप्नासारखंच वाटतं. कारण पूर्ण जाग आलेली नव्हती, परंतु काहीतरी काहीतरी चाललंय हे जाणवतं. तर त्याच्यात हे चाललं होतं की जगण्याचा उद्देश काय आहे, नेमकं काय पाहिजे आपल्याला. आणि उद्देशाशिवाय जगणं, पर्पजलेस, उद्देशाशिवाय जगणं हे जास्त यातनादायक असतं. जिथं उद्देश असतो आणि सम्यक उद्देश असतो, सम्यक संकल्प जो सम्यक दृष्टीवर अवलंबून आहे, समज अंडरस्टँडिंगवर अवलंबून आहे, असा सम्यक संकल्प असेल, उद्देश असेल जगण्याला, तर मग आपल्या सगळ्या कार्याला, आपल्या सगळ्या प्रयत्नांना व्यायाम, एक प्रकारची दिशा मिळते. आपलं जीवन हे सम्यक आजीविका बनतं, एक चांगली लाईफस्टाईल बनते. लाईफस्टाईल, जीवनशैली आपली ही सुकर बनते, सुलभ बनते. कारण उद्देश असतो, संकल्प असतो. संकल्प कशामुळे येतो? सम्यक दृष्टीमुळे येतो. सम्यक दृष्टी कशामुळे येते? सतीमुळे, जागृतीमुळे, भानावर आल्यामुळे. तर आपला जो चर्चेचा मुद्दा होता की कशामुळं काय घडतं हे आपल्याला नीट लक्षात आलं पाहिजे. तर वाईट करणं सोपं का असतं आणि चांगलं करणं अवघड का असतं? सत्कर्म अवघड का असतं आणि दुष्कर्म घडणं सोपं का असतं? म्हणजे दुःख सोपं का आहे आणि सुख अवघड का आहे? म्हणजे दुःख सोपं का आहे, दुःखमुक्ती अवघड का आहे, निब्बाण अवघड का आहे? पाहिजे ते आपल्याला, पण मिळणं अवघड आहे. का? तर ज्याच्यात दुःख दडलेलं आहे, या कायेमध्ये, या जाणीवांमध्ये, या चित्तामध्ये, या मनामध्ये, याची सती नाही, कायानुसती नाही, वेदनानुसती नाही, जाणीवा, चित्तानुसती नाही, धडपड, पाहिजे नकोची धडपड, तृष्णा, जे दुःखाचं कारण आहे आणि सुखाचंही कारण आहे. पाहिजे पाहिजे
निष्कारण पाहिजे. निष्कारण म्हणण्यापेक्षा तो शब्द कधी कधी चुकून येतो तोंडात. निष्कारण नाही, त्याला काहीतरी कारण आहे. ते कारण अविद्या आहे, अज्ञान आहे, माहिती नाही. परंतु दिशाहीन व्यायाम म्हणजे धडपड, समज नाही नेमकं काय पाहिजे. हे सहज घडतंय. ही पळापळ जी आहे जन्मापासून मरेपर्यंत सहज घडते, काही सांगावं लागत नाही. लोभाला सांगावं लागत नाही, द्वेषाला सांगावं लागत नाही. शांतता मात्र सांगावी लागते. चित्तशुद्धी सांगावी लागते. अशुद्धी आपल्याला माहित होण्याच्या आधीच चित्त अशुद्ध झालं. म्हणजे आपल्याला कळायच्या आतच लोभ निर्माण झालाय, जन्माबरोबरच आला तो. आपण तेव्हा बाल होतो, अज्ञानात होतो, अविद्येत होतो, भान नव्हतं, सती नव्हती, त्यामुळे कळत नव्हतं. आणि कळायच्या आतच संस्कार झाले. हे ते उत्तर आहे. आपण जो प्रश्न निर्माण केला की वाईट पटकन का घडतं, हे जे संस्कारित अस्तित्व आहे, म्हणजे आपल्याला माहिती होण्याच्या आधीच त्याची सुरुवात झाली, कळायच्या आधीच. आपल्या बालावस्थेतच संस्कार व्हायला सुरुवात झाली आपल्यावर, लोभाचे आणि द्वेषाचे. पण त्याचं जे कारण आहे ते तेच जन्माचं कारण आहे, भव. संस्कार हे जन्माचं कारण आहे. आणि संस्कार हे अविद्येतून आलेले आहेत. अविद्या म्हणजे बोध नसलेली अवस्था. म्हणजे मला कळालं नाही, मला मी इथं का आहे मला कळत नाही. अबोध अवस्था होती, आजही आहे. अबोध अवस्थेतच जगणं चालू आहे. पाहतोय, ऐकतोय, सगळं जिवंतपणा दिसतोय, चालता बोलता दिसतोय माणूस. परंतु झोपेत चालतो, झोपेत बोलतो, झोपेत पाहतो, झोपेत ऐकतो, झोपेत सगळं चाललेलं आहे. ती अविद्या आहे. ती सती नसलेली अवस्था आहे, अनकॉन्शियस माइंड आहे. आणि त्याच्यात संस्कार आहेत आणि ते सहज वर्तन करतात, कारण संस्कारच काहीतरी करायला लावतात, म्हणून त्याला संस्कार म्हटलेलं आहे. कार म्हणजे करणे, करायला लावणे. संस्कारच काहीतरी करायला लावतात आणि ते सोपं आहे. म्हणून इथं म्हटलंय की सुकरानी असाधुनी, जे हिताचं नाही असे संस्कार हे सहज घडतात, सुकर आहेत. ज्याच्यामुळे अहित होतं, ज्याच्यामुळे दुःख निर्माण होतं, यातना निर्माण होतात, टेन्शन निर्माण होतं, तणाव निर्माण होतात, जडत्व निर्माण होतं, आळस निर्माण होतो, चंचलता, अस्थिरता, अस्वस्थता, भीती, एकटेपणा, त्याचा मग शरीरावर होणारा परिणाम, बीपी, शुगर, स्पॉन्डायलिसिस, डोक्यावर होणारा परिणाम. आणि हे जन्माबरोबरच काही गोष्टी आलेल्या आहेत. काही म्हणजे सगळे संस्कार क्षमता, हे चित्तावर संस्कार होण्याची जी काही प्रवृत्ती आहे, जी संस्कार क्षमता जी आहे ती जात्याच आहे. जात्यात म्हणजे जन्मजात. आणि ही अविद्या, हे अज्ञान जरा खोलात गेलं ना तर फार भयंकर गोष्ट आहे. जी दुःख निर्मिती करते ती अविद्या, अज्ञान, भान नसलेली अवस्था, सती नसलेली अवस्था, अनकॉन्शियस माइंड, ही फार भयंकर गोष्ट आहे. त्याचा बोध तुला मी पाहिलं तर ती गोष्ट सापडली पाहिजे.
गहकारक गवे संतो, तुला मी पाहिलेलं आहे. तर ते पाहण्याचं काम, ते दिसण्याचं काम, हे फार महत्व आहे. हा जीवनाचा उद्देश असू शकतो. पण कसं करायचंय हेच लक्षात घेणं गरजेचं आहे. उगीच काहीतरी करत राहणं आणि कुठेतरी मन ध्यानात गुंतवणं आणि एकाग्रता, तात्पुरती एकाग्रता आणि तात तिथं तिथं त्या विषयात मन एकाग्र झालं की हे सगळे प्रश्न झाकून जातात आणि काहीच कळत नाही, काहीच उत्तर सापडत नाही. कशामुळं? कार्यकारण भाव समजला पाहिजे. म्हणून या जीवनात उतरावं लागतं, कायेत उतरावं लागतं. जिवंत काळेमध्ये जाणीवा, चित्त, मन. आणि जे संस्कार ह्या सगळ्या जीवनाला सक्रिय करतात आणि काहीतरी करायला लावतात, चांगलं वाईट, ते करायला लावणारे संस्कार, संखारा, हाच प्रॉब्लेम आहे. म्हणून सब्बे संखारा दुःखाती, सगळे संस्कार दुःखदायकच आहेत, कारण ते मुळातच अविद्येतून आलेले आहेत. मग अविद्येतून चांगल्या गोष्टी सुद्धा शिकणं हे तेवढं महत्वाचं नाही. जाणीवपूर्वक शिकता आलं पाहिजे. जाणीवपूर्वक झालेले संस्कार हे मग आंधळे संस्कार नाही बनत. हा, करायला सांगितलं म्हणून करा. जसं आपण लहान मुलांवर बालसंस्कार म्हणतो ना, आपण बालसंस्कार वर्ग चालवतो आणि आपल्याला वाटतं आपण फार महत्वाचं काम करतो. ते महत्वाचं आहेच आहे, परंतु त्या बालांचं बालपण गेलं पाहिजे लवकर. अशा पद्धतीने त्यांना जागृत करता आलं पाहिजे, तर त्यांच्यावर झालेले चांगले संस्कार कामाचे आहेत. नाहीतर त्यांच्यामध्ये वाईट संस्कार पण आलेले आहेत त्यांच्या जन्माबरोबरच, जे जास्त प्रभावी असतात. म्हणून ते सहज घडतात. वाईट सहज घडतात. चांगलं किती टाका, वाईटाचं वाईटाचा प्रभाव हा जास्तच असतो, मोठाच असतो. त्यात आचार्य ते शांतीदेवांचा जो बोधिचर्या अवतार ग्रंथ आहे त्याचा उल्लेख कधी कधी बाबासाहेबांच्या बहिष्कृत भारतामध्ये पण एकदा मी पाहिलेला आहे. तर त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, पाप का बल महाभयंकर होता है और पुण्य हमेशा दुर्बल रहता है. म्हणजे पुण्य चांगलं जे असतं, सत्कर्म ज्याच्यातून घडतं, ते चांगली प्रवृत्ती, चांगले संस्कार जे असतात हे दुर्बल असतात आणि वाईट संस्कारांची ताकद फार मोठी असते. माराची ताकद फार मोठी असते, पापाची ताकद मोठी असते. का? अजागृत चित्त मोठं आहे, अजागृत मन मोठं आहे. जे मानसशास्त्रही सांगतं ते 80-90% त्याच्या पुढे, आणि बाल अवस्थेमध्ये तर 99%. जन्माला आलेलं बाळ तर 100% अजागृतच आहे. त्याला कळतच नाही, त्याला कसंही धरान, कसंही करा, त्याला नाही ना. त्याला जेव्हा श्वास मिळत नाही, समजा त्याला श्वास घेता आला नाही लहान बाळाला, तर त्याच्या पायाला धरून त्याला उलट करून त्याला थापटतात असं, मग त्याचा श्वास सुरू करतात, कारण जे काही अडकलेलं आहे ते बाहेर पडावं आणि श्वास मोकळा व्हावा. तर त्याला कसं हँडल करा तुम्ही लहान बाळाला. जोपर्यंत ते स्वतःच्या पायावर उभं राहत नाही, चालत नाही, पळत नाही, तोपर्यंत लहान मुलाला तुम्ही कसं हँडल करा. आणि जेव्हा ते चालतं, पळतं, सक्रिय होतं, तेव्हा त्याला कोण हँडल करतं? संस्कार. त्याच्यामध्ये उठण्याचे संस्कार, चालण्याचे संस्कार,
रांगण्याचे संस्कार, उभं राहण्याचे संस्कार, मग थोडे पाऊल टाकण्याचे संस्कार, मग चालण्याचे संस्कार, मग पळण्याचे संस्कार, आणि मग बाकीच्या पण गोष्टी ज्या करण्याचे संस्कार. खाणं, सुरुवातीला थोडं दूध मिळतं, मग ते आणखीन मिळतं, मग आणखीन मिळतं, मग आणखीन, मग पाहिजे पाहिजे. संस्काराची ताकद वाढत जाते. ते बाळ जर चिडखोर असेल तर मग त्याला चीड येते, राग येतो. मग ते अजून त्याला, त्या रागात तो यशस्वी झाला, द्वेषात यशस्वी झाला, आणखीन, मग आणखीन चीड, आणखीन कृती, आणखीन. म्हणजे पाहिजे नको, पाहिजे नको, लोभ, द्वेष, हे जे मुळातच जे संस्कार आहेत, जे अज्ञानातून आलेत, अविद्येतून आलेत, ते त्याला सक्रिय करतात, त्या मुलाला. त्याच्यात तो तरुण होतो, त्याच्यातच तो वाढतो, त्याच्यातच तो म्हातारा होऊ शकतो, त्याच्यातच मरू शकतो. जर भान नसेल तर, सती नसेल तर. संस्कार पळवतात, संस्कार राबवतात. सभ्य संखारा दुःखाती, संस्कार दुःख देतात, देऊ शकतात. पण ते संस्कार जर सतीच्या प्रभावाखाली आले तर मग धम्म विचय चालतो, धम्म विचय चालतो, कळतं. आणि हे कळायला लागणं म्हणजे बोध आहे, आणि या बोधामध्ये बुद्ध आहे. मग वाईट कर्म, मग जरी सोपं असलं तरी ते घडत नाही. जे जे अहिताचं आहे ते मग त्या जागृतीमध्ये, सतीमध्ये घडत नाही. बोधीच्या अवस्थेत ते घडत नाही. साधू, साधू जे म्हणतात ते कधी घडतं? जागृतीतच साधू. त्या साधूला अर्थ कधी कधी असंच म्हणतो, साधू साधू. काय आपल्याला कळतही नाही आपण काय म्हणतो ते. पण साधूमध्ये, जागृतीमध्येच ते साधुत्व आहे. आपण झोपेतही पण साधू 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 म्हणतो, आणि इकडे झोप आहे, भ्रम आहे, अविद्या आहे, अजागृत अवस्था आहे, भान नाही, आणि साधू साधू. शब्द करप्ट झालेले सगळे असे, उगीचच. साधूचे संस्कार झालेत, शब्दांचे संस्कार झालेत, पण ते संस्काराचा अर्थ कळत नाही, कारण त्याच्याकडे कधी पाहिलंच नाही. बघा, हे संस्कार राबवतात आणि ते सहज साधू 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 म्हणतात. काही लोकांनी आपल्याला सवय लावलेली आहे, असं काही प्रवचन किंवा काही जरा चांगल्या गोष्टी टाळ्या नाही वाजवायच्या, साधू साधू. भ्रमिष्ठ अवस्था आहे. का नाही आनंद झाला तर, का नाही तुम्ही हसणार, का नाही तुम्ही टाळ्या वाजवणार? मुक्ती आहे ती. पण नुसते संस्कार आणि साधू 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 म्हणणारे आतमध्ये दडपलेले आहेत, ब्लॉक आहेत, भ्रमिष्ठ आहेत, सतीमध्ये नाही, भान नाही. ध्यानामध्ये गुंतलेले आहेत, ध्यान धारणा, पकड आहेत, पकड आहे, जखड आहे, म्हणून आकड आहे. आकडलेले पण आपण पाहतो, त्याचं भान आलं पाहिजे. म्हणून बुद्धाचं जे काम आहे सतीचं आहे, भानाचं आहे. तर हे जे वाईट आणि स्वतःसाठी अहितकारक जे आहे ते जे सहज घडतं, ते सती नसल्यामुळेच घडतं. पण हे घडवणारं कोण असतं? हे काम करणारं कोण असतं? संस्कार. संस्काराचं भान येतं, कळतात संस्कार, जाग येते. मग ते वाईट काम सहज नाही, जे सहज घडतं आधी ते तसं नाही घडत. जाग आल्यावर आपोआप वर्तनच नियंत्रणात येतं, आपलं बोलणं नियंत्रणात येतं, आपली कृती नियंत्रणात येते. कारण आपलं मन मन जागृत होतं, चित्त शुद्ध होतं.
त्याला गती देणारं जे चित्त आहे, चेतवतं ते, संस्कार चेतवतात, ते मुक्त होतात. पण संस्कार मुक्ती, चित्तमुक्ती म्हणजे संस्कार मुक्ती. संस्कार आपल्याला राबवत नाहीत, मग पळवत नाहीत आणि दुःख देत नाहीत. सब्बे संखारा दुःखाती यदा पय्याय पස්සती. प्रज्ञेनं पाहतो, जागृत होऊन समजदारीनं पाहतो. यदा पय्याय पස්සती अथ निब्बिंदती दुःखे. इथं दुःखाचं दुःख निर्वाणात मुक्ती आहे. कारण दुःख कळतं आणि त्याच्यातून सुटकेला सुरुवात होते, मुक्तीला सुरुवात होते. हे समग्गो विशुद्धिया. हा चित्तशुद्धीचा मार्ग आहे किंवा हा जागृतीचा मार्ग आहे, शुद्धीवर येण्याचा मार्ग आहे, जागृत होण्याचा मार्ग आहे. तर या गाथेला धरून जे काही विचार करता आला तो असा आहे. थांबा, हा बोला, परत बोला. आज समजलं हा. वाईट गोष्ट सहज कशी घडते हम्म. आणि चांगली गोष्ट घडायला अवघड काय, तर अवघड. आपल्याला संस्काराचा बोध न झाल्यामुळं, संस्काराचा अर्थ न कळाल्यामुळं हे घडतं. बरोबर आहे, बरोबर आहे. संस्कार समजले पाहिजेत. आणि संस्कार हे काया संस्कार, वाचा संस्कार आणि मनसंस्कार असं पण त्याचं विश्लेषण केलं जातं. पण संस्कार म्हणजे काया जर आहे तर मग कायेत उतरता आलं पाहिजे. वेदना जाणीवा ह्या पण संस्कारच आहेत, संस्कारांची जाणीव असं म्हणता येऊ शकतं. चित्त पण संस्कार आहेत. संस्कारांनी संस्कार म्हणजे जे काहीतरी करायला लावतात ते संस्कार. करणे. संग मीन्स विथ, सह, ज्याच्यासह काहीतरी कृती घडते त्याला संस्कार म्हणतात. जे कृतीचं मूळ आहे ते संस्कार. आणि संस्काराचं कारण माहीत नाही, ते अविद्या. आणि अविद्या कमी करण्याचं साधन सती, जागृती, भान, अवेकनिंग. म्हणून आपलं सती म्हणजे अवेकनिंग. म्हणून आपल्याला ग्रुपलाच नाव आपण सती स्कूल ऑफ अवेकनिंग, ही आपली कार्यशाळा आहे. आणि कार्यशाळेमध्ये आपलं काय कार्य चालतं हे आपण जवळपास रोजच बोलतो याच्यावर. आणि फिरून फिरून आपण त्याच मुद्द्यावर येतो. अभ्यास कुठलाही असो, शेवटी आपल्याला स्वतःमध्ये यावं लागतं. ज्याला स्वतःचा बोध होतो, बुद्ध, ज्याला स्वतःचा बोध होतो त्यालाच इतरांचा आणि जगाचा बोध होतो. म्हणजे स्वतःला जाणणं हे जगाला जाणण्यासारखं आहे. कारण आपलं अस्तित्व, नैसर्गिक अस्तित्व हे विश्वाचाच भाग आहे, निसर्गाचा भाग आहे. त्यामुळे स्वतःला जाणणं म्हणजे जगाला जाणणं आहे. म्हणून स्वतःतून आपण म्हणतो ना, आपल्यातून जग पाहावं, स्वतःतून जग पाहावं. स्वानुभव. तर संस्कारांचा अर्थ खूप मोठा आहे. संस्कार या शब्दाचा अर्थ खूप मोठा आहे, जो आपण खूप लाईटली घेतो. तो शब्दही फार लाईटली घेतो. जसं साधू शब्द फार लाईटली घेतो, असं मगाशी आपण पाहिलं, तसे संस्कार शब्द पण आपण फार लाईटली घेतो. लाईटली घेतला जावा असा तो शब्द नाही. सध्या म्हणजे आत्मपरीक्षण चाललंय आता. अच्छा, हा. आणि जास्तीत जास्त
हे जे संधी मिळाली आहे त्याच्यामध्ये कसं आपण जास्तीत जास्त म्हणजे राहू याचा प्रयत्न करतो. तसं काही हे नाही, चाललं सर व्यवस्थित. आजचं सेशन खूपच छान झालेलं आहे आणि संस्कारामुळेच आपलं जीवन जे आहे, कारण ते त्याच्यामध्येच चाललं सर. ते बरोबर. गतिशील आहे हम्म. आणि संस्कार कमी करायचे असेल तर सतीशिवाय पर्याय. संस्कार आपण कमी करणं म्हणजे जाणणं अशा अर्थानं आहे. हं, हं, हं. संस्कार संस्कार ही नैसर्गिक क्रिया आहे आणि हो. जाणणं ही पण नैसर्गिक क्रिया आहे. परंतु अबोध अवस्थेतले संस्कार, अविद्येतले संस्कार दुःखाकडे नेतात आणि हं. विद्येतून संस्कार हे दुःखामध्ये रूपांतरित होत नाहीत. संस्कार जाणणं म्हणजे आणि विद्या ख आहे. आणि हं, जिथं अविद्या जर दुःखात नेते तर मग विद्या दुःखमुक्ती देते. हं. असं सूत्र आहे, ते दिसतंय. सदवर्तन करणं किती अवघड आहे. हा, हा. म्हणून हं, आपण प्रॅक्टिस जी असते ना, ती सती जागृतीची, ती ह्या हाडामासात जाणं म्हणजे काय, कायेमध्ये उतरणं, हाडामासात उतरणं, चित्तामध्ये, ब्रेनमध्ये म्हणजे मनोधम्मांमध्ये, आणि इंद्रिय, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा आणि सगळं सगळं वर्तन, कायिक आणि वाचिक वर्तन, मानसिक वर्तन, ह्याच्यामध्ये सती जेव्हा एकदम झिरपते, अब्झॉर्ब होते, तिथं मग ते सगळं संस्कार दिसतात. संस्कार हा शब्दात ते कुठली एक गोष्ट नाही, तो कार्यकारण भाव आहे, तो कॉज अँड हं. इफेक्ट आहे, तो प्रतीत्य समुत्पाद आहे. त्यामुळे संस्कार म्हणजे अशी काहीतरी एक गोष्ट असं नाही. संस्कार म्हणजे ज्याच्यामुळे काहीतरी घडतं त्याच्या पाठीमागे ती शक्ती आहे, एवढंच त्याचा अर्थ आहे. संस्कार म्हणजे अशी दाखवण्याची गोष्ट नाही. कृती जशी दिसते, जसं आता आपण समजा मी बोलतोय, पण का बोलतो, म्हणजे बोलणं म्हणजे काय, याच्या पाठीमागं काय दडलेलं आहे, कुठून येतं बोलणं, किंवा हे हातवारे कुठून येतात, हे संस्कार. तर ती अशी काही सायकोफिजिकल प्रोसेस आहे, मनोकायिक. कारण या कायेला जी बोलते, या कायेला मनो जोडलेला आहे, माइंड जोडलेला आहे, संस्कार जोडलेले आहेत, इमोशन्स जोडलेले आहेत, ज्या मोशनमध्ये आणतात त्या इमोशन्स, भावना, चित्त. तर हे सगळ्याचा परिणाम बोलणं आहे, म्हणजे एक कृती. उदाहरण म्हणून आपण घेतो तसे सगळ्याच कृती ज्या आहेत, ह्या कृती या संस्कारातूनच घडतात. म्हणून आणि संस्कार जर अविद्येत असतील, अंधारात असतील, अज्ञानात असतील, सतीमध्ये नसतील, भानावर नसतील, तर मग जशी ही गाथा सांगते की काही घडतं ज्याच्यातून अहित होतो, ते दुःखाचं मूळ आहे. खरं आहे सर. इतकं सरळ आहे, फार म्हणजे सोपं आहे. माझं आता असं वाटतं की हे इतकं सोपं आहे, पण का नाही समजलं, कारण आपण त्याच्यात उतरलोच नाही. आपण भलतीकडेच पळालो आणि पळत आहोत, अजूनही पळत आहोत. त्याच्यामुळं आपणच आपल्याला सापडलो नाही. आणि मग बुद्ध जे म्हणतात की तुला मी शोधलं, आता तू पुन्हा घर बनणार नाहीस, घर बनवणार नाहीस, आता तू पुन्हा घर बनवणार नाहीस. गहकारक गवे संतू, घर बनवणाऱ्या तुला मी आता शोधलं आहे. तर ते संस्कार आहेत. संस्कारच घर बनवतात, पण ते स्वतः बनवत नाहीत. सती नसल्यामुळे, अविद्येमुळे ते बनतात. संस्कार हे कुणी घडवत नाही, ते कार्यकारण भाव आहे. ती एक प्रोसेस आहे, ती एक प्रक्रिया आहे.
ती अंधारात आहे, अविद्येत आहे, अनकॉन्शियस आहे. ती कॉन्शियस लेवलवर आली पाहिजे. ती प्रक्रिया उघड झाली पाहिजे. जे बंदिस्त आहे, ब्लॉक आहे, ते उघड झालं पाहिजे. मग अस्तित्व समजतं, त्याचा बोध होतो, मग बुद्ध. भीम नमो बुद्धाय. जय भीम, नमो बुद्धाय सगळ्यांना. जय भीम नमो बुद्धाय. जय भीम, जय नमो भीम.